तो गुल। वाढदिवस अभिष्टचिंतन। आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे। तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे। माननीय श्री नरेश भासे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरान वाहनतळात ठेकेदारांनी केले अतिक्रमण। कर्जत माथेरान दिनांक 9 गणेश पवार। माथेरानमधील एकमेव असलेले वाहनतळ हे पर्यटकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी वन विभागामार्फत सुरू केले आहे। मात्र ठेकेदारांनी वाहनतळात अतिक्रमण करून बांधकाम साहित्य इतरत्र साठवल्यामुळे पर्यटकांच्या गाड्या वाहनतळात राहण्यासाठी पर्यटकांना तासनतास वाट पाहावी लागत आहे। हे बांधकाम साहित्य हटवून वाहनतळात पर्यटकांच्या गाड्यांसाठी जागा करावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे। माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे वन विभागाचे एकमेव वाहनतळ आहे। पर्यटक त्यांच्या खासगी वाहनातून आल्यानंतर पार्किंगसाठी याच वाहनतळात गाड्या पार्क केल्या जातात। येथे नगरपालिकेची व MMRDAची कामे सुरू आहेत, त्यामुळे जो ठेकेदार आहे तो जांभा दगड, रेती, ग्रीट, क्ले पेवर ब्लॉक याचा फार मोठा साठा याच वाहनतळात साठवण्यात आला आहे। मागील 2 आठवड्यात पर्यटक संख्या वाढली आहे, त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना गाडी पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही। परिणामी पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली तर काही पर्यटकांना तासनतास ताटकळत राहावे लागले होते। काही गाड्या जुम्मापट्टी येथे पार्क करून जादा पैसे खर्च करून पुन्हा माथेरानमध्ये यावे लागले। असे असताना वन विभागाकडून कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय असा सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे। वाहनतळात बांधकाम विभागाचे साहित्य भरपूर ठिकाणी साठवून ठेवले आहे, त्यामुळे पर्यटकांच्या कमी गाड्या पार्क झाल्या। जर वन विभागाने बांधकाम साहित्य हटवण्यास ठेकेदारास सांगितले असते तर पर्यटकांच्या गाड्या पार्क झाल्या असत्या। प्रकाश सुतार, स्थानिक। वाहनतळ खूप मोठे आहे, पण गाड्या खूप कमी लागल्या होत्या। आमची गाडी लावण्यासाठी पूर्ण वाहनतळ फिरलो, पण जागाच नव्हती। अखेर आतील गाडी पार्किंग बाहेर गेल्यानंतर आमची गाडी पार्क झाली। गाडीची पार्किंग फी घेतली जाते, मग तसे गाडी लावण्यासाठी संबंधितांकडून जागा उपलब्ध करून द्यायला हवी, पण तसे होत नाही। याचा नाहक त्रास आम्हा पर्यटकांना सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन पार्किंग व्यवस्था सुरळीत केली पाहिजे। आमची गाडी जर पार्क झाली नाही तर आम्ही माथेरानमध्ये कसे राहणार? यशवंत कोळी, ठाणे। ज्या ठेकेदारांचे बांधकाम साहित्य आहे अशांना अगोदरच नोटीस दिल्या होत्या। फक्त 28 मेच्या दिवशी जास्त पर्यटक आल्यामुळे गाड्या उभ्या राहू शकल्या नाहीत। मात्र 4 जून रोजी सर्व गाड्या उभ्या राहिल्या। तरी सुद्धा सर्व ठेकेदारांसोबत मीटिंग घेऊन त्यांना शेवटची समज देणार आहे। उमेश जंगम, वनक्षेत्रपाल। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।